क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। ओके. आज जो आपका नहीं है हा. वो कल आ सकता है. आपण ज्या जनतेने आपल्याला सातदा निवडून आणलं हा. त्याचा आनंद मानायचा की आपल्याला नेत्यांनी आदेश दिला की मंत्री राहू नका याचं दुःख मानायचं. तर दुःख मानून जीवन जगायचं नसतं. एखादा माणूस मगा सभेत माजी मंत्री म्हणतो, हो. मी टोकतो. माझी म्हणायचंच नाही. हा. अरे वर्तमानात जगायचं ना. अच्छा, भूतकाळात नको. का पण माझी मंत्री? एखादं मंत्रीपद गेलं किंवा मोठं पद गेलं, याचा दोष नेतृत्वाला की आपल्या नशिबाला? नहीं, नशीबागा नहीं, नेतृत्वागा ही नहीं. बरं. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. ओके. आज जो आपका नहीं है हा. वो कल आ सकता है. तर म्हणून दोष देऊन काय? आणि आपण ज्या जनतेने आपल्याला सातदा निवडून आणलं हा. त्याचा आनंद मानायचा की आपल्याला नेत्यांनी आदेश दिला की मंत्री राहू नका याचं दुःख मानायचं. तर दुःख मानून जीवन जगायचं नसतं. बरं. आनंद मानून पुढे जायचं असतं. जे आपल्यापाशी नाही याची चिंता करायची नसते. बरं. जे आपल्यापाशी आहे त्याचं चिंतन करत त्याचा जास्तीत जास्त महत्तम उपयोग कसा करता येईल, ओके. मी काय देऊ शकतो समाजाला याचा बरं. विचार करायचा असतो. हे तुम्ही फार फिलॉसॉफिकल बोलताय, पण खरंच वास्तवामध्ये तसं होतं का? काय करा समजा हा. ही फिलॉसॉफी मी आणली नाही बरं. तर तुमचं म्हणणं असं आहे की कणत कणत जगायचं. अरे करत असं नव्हे. कशासाठी? बरं. ही फिलॉसॉफी आपण स्वीकारायची. बरं. अन्यथा ही फिलॉसॉफी स्वीकारली नाही हा. तर इथून जाताना तिथून जाताना तुम्हाला वाटेल अरे काल मी याला मदत केली, आज हा माणूस तोंड फिरवत आहे. दुःखात राहायचं की चेहऱ्यावर जगातलं सर्वात मोठं कॉस्मेटिक हास्य ठेवायचं. बरं. हा फिलॉसॉफीचा विषय नाही, बरं. हा आचरणात आणण्याचा विषय आहे. अन्यथा हम्म. प्रत्येक जण मंत्री असतो का? बरोबर. तर म्हणून मला वाटतं की मंत्रीपद जाण्याचं दुःख आपण मानायचंच नाही. आणि मी तर माझा आग्रह करतो, तरी एखादा माणूस मगा सभेत माजी मंत्री म्हणतो, हो. मी टोकतो. माझी म्हणायचंच नाही. हा. अरे वर्तमानात जगायचं ना. अच्छा, भूतकाळात नको. का पण माझी मंत्री? झालं गेलं, विसरून गेलं. अनेक जण माझी पण म्हणतात, मा म्हणतात. ते मान्य समजा. मान्य समजा. तसं कशाला म्हणायचं? अहो प्रेझेंट मध्ये जगा ना. ओके. आणि समजा आपण आमदारही नाही असं एक मिनिट गृहीत धरा. बघा सांगा, महाराष्ट्राच्या 13.5 कोटी लोकांमध्ये 288 विधानसभेत आहे आणि 78 विधान परिषदेत आहे. बरोबर. मग बाकी आमदार आहे का? मग त्यांनी जगायचं सोडलं, त्यांनी आनंद मानायचं सोडलं. हा एवढंच आहे की मंत्रीपद गेल्यानंतर या कालावधीचा मी उत्तमात उत्तम उपयोग कसा करायचा, बरोबर. आपल्यामध्ये काही कमतरता असेल त्या दूर कशा करायच्या, हा. चांगलं वाचन कसं करता येईल, चांगलं ज्ञान प्राप्त कसं करता येईल, चांगल्या योजना कशा करता येईल, मतदारांची उत्तमातली उत्तम सेवा करण्यासाठी नियोजन कसं करता येईल, काही नाते संबंध परिवार यांच्याशी वेळ देऊ शकू नये तो वेळ कसा देता येईल, आपल्याला देश कसा फिरता येईल, देश कसा समजून घेता येईल, याच्यावर कार्य केलं पाहिजे. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. म्हणून त्या राजाची कथाचा जो होता है वो अच्छे के लिए होता है.